ह्या 10 दिवसामध्ये एक वेगळा चमत्कार होणार आहे, जे या झरी तालुक्यामध्ये कधी झाला नसेल। तो चमत्कार म्हणजे काय आहे? हो सर, मला माफ करा, मारेगाव तालुक्यामध्ये एक वेगळा चमत्कार आहे, तो यापूर्वी कधी झाला नसेल। ताईंनी आताच तुम्हाला सांगून दिलेलं की राशी शिबिरामध्ये आधी मी विद्यार्थी होतो, त्यानंतर मी 8 वर्षांनी आता एक शिक्षक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि नुकतंच माझं तलाठी तथा महसूल अधिकारी म्हणून माझं सिलेक्शन पण झालेलं आहे। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रवाह आहे, सांगण्याचा एकच उद्देश आहे की मी या मुलामध्ये होतो, त्यानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे। परंतु अगोदर ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या देशाला आग लागली। देशाला काय लागलेली आहे? आग लागली। किंवा उदाहरणार्थ छोटं बघू, एखाद्या घराला आग लागलेली आहे, त्या घराला आग लागलेली आहे, तर तुम्ही ते सगळी भीषण आग विझवत बसाल की त्याच्यातलं वाचव, म्हणजे ते चांगलं सामान आहे ते बाहेर काढा? काय करा? हा, आग विझवत बसाल तर सामान बाहेर काढा? नक्की काय? सामान बाहेर काढू। काय काढू? जे सामान आहे, आपल्याला चांगलं सामान आहे, पैसा अडका असेल, काय असेल, जे काय असेल वाटेवर, ठीक आहे, ते सामान आपण बाहेर काढणार आहोत, बरोबर आहे? मग या समाजाला सुद्धा आग लागलेली आहे आणि त्या आगीतून आपल्याला ह्या पोरांना वाचवायचं आहे। आता सरांनी सांगून दिलंय की मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, खर्याचं व्यसन लागलेलं आहे, दारूचं व्यसन लागलेलं आहे। अरे दारूचं व्यसन आपल्या बापाला, मायला, सगळ्यांना लागलेलं आहे, सगळ्या समाजाला आग लागली आहे व्यसनाची। मग त्या समाजातून आपल्याला या कोवड्या काळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसित असं प्रगट केलं समाजी शेकडो महापुरुष, या महापुरुषांना आपल्याला त्याच्यासाठी आपण सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर या मारेगाव तालुक्यामध्ये या शाळेमध्ये आपण आता साजरा करत आहोत। हा 10 दिवस एक उत्सवप्रमाणे आपण साजरा करत आहोत आणि हे सगळं कार्य करत असताना आमच्या शिक्षकांना, आमच्या सर्व मित्रमंडळींना, जे आमचे छोटे छोटे बालक आलेले आहेत, खास म्हणजे या कमी वयामध्ये शिक्षक म्हणून या पदावर काम करणार आहेत, 10 दिवस चांगल्या प्रकारे हे करणार आहेत, तर सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे। आणि खास म्हणजे या 10 दिवसामध्ये मी एक पालकांना छोटीशी विनंती करू इच्छितो की मायबापांनो, कृपया 10 दिवसामध्ये